आज माझ्या मुलाचे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको ज्या कारणामुळे निघून गेली ते मी विसरण्याचा प्रयत्न करत होते, कारण ती एक फार विचित्र आणि त्रासदायक घटना होती. पण आजच्या दिवशी माझ्या मनात एकच विचार होता, आता तरी सगळं ठीक होईल का? मला वाटत होतं की ही मुलगी नक्कीच माझ्या मुलाची योग्य काळजी घेईल. माझा मुलगा खूपच देखणा, हुशार आणि कमवता होता. तो आमच्या कुटुंबाचा एकमेव वारस होता, त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं खूप प्रेम होतं. त्याचे दुसरे लग्न पुन्हा इतक्या लवकर होते हे कोणालाही विचित्र वाटत नव्हतं. मात्र माझं मन खूप अस्वस्थ होतं. जसजशी रात्र होऊ लागली तसतसं माझं हृदय अधिक वेगाने धडधडू लागलं आणि मला चिंता वाटू लागली. माझ्या मुलीलाही ही गोष्ट माहीत होती, त्यामुळे ती सुद्धा काळजीत पडली. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, आई, जर आजही तसंच काही घडलं तर? मी तिला शांत करत म्हणाले, काहीतरी चांगलं बोल. मी आधीच खूप चिंतित आहे. यावेळी सगळे पाहुणे आले आहेत. मागच्या वेळी देशात महामारी असल्याने आम्ही फारसे पाहुणे बोलावू शकलो नव्हतो, पण या लग्नाला सगळे नातेवाईक मोठ्या उत्साहाने आले होते. त्यामुळे मागच्या लग्नाबद्दल फार कोणाला काही माहीत नव्हतं आणि कोणाला हे सुद्धा माहीत नव्हतं की असं काय झालं आहे ज्यामुळे त्याची पहिली पत्नी निघून गेली आणि याला पुन्हा लग्न करावं लागलं. माझा मुलगा खूप आनंदी दिसत होता. या लग्नावर त्याचा काही आक्षेप नव्हता. त्याची दुसरी पत्नी पहिल्या पत्नीपेक्षा अधिक सुंदर होती आणि वयानेही लहान होती, त्यामुळे त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हिवाळ्याचे दिवस असल्याने लांबचे जास्तीत जास्त पाहुणे मुक्कामासाठी थांबले होते. रात्र पडताच घराबाहेर नाचगाणी, हास्यविनोद सुरू होते. मी माझ्या मोठ्या जावेला म्हणाले, नवरी मुलगी दुसऱ्या शहरातून आलेली आहे आणि ती खूप थकलेली वाटते. तर मला असे वाटते की तिला आपण आजच्या दिवस दुसऱ्या खोलीत झोपायला पाठवू. यावर माझ्या मोठ्या जावेने हसून उत्तर दिलं, तुला काय झालंय? अगं, त्यांचं नुकतंच लग्न झाले आणि तू म्हणतेस की त्यांची रात्र वाया घालवायची. मी मान्य करते की लग्न सोहळ्यामुळे थकवा येतो, परंतु नवरी मुलगी तर तरुण आहे. तिला कॉफी वगैरे दिली की ती फ्रेश होऊन जाईल. शिवाय उद्या रिसेप्शन आहे, त्यामुळे आता वेळ वाया घालवायचं काही कारण नाही, मी म्हणाले. पण ती बिचारी खूप थकलेली दिसते. यावर माझ्या जावेने हसत उत्तर दिलं, आजकालच्या मुली इतक्या सहज थकत नाहीत आणि त्यांना आपल्या लग्नाचा खूप शौक असतो. तिला आता त्याच्या खोलीत पाठवून दे. रात्रीचे 12 वाजले आहेत. मला कळत नाही तू तिला खोलीत पाठवायला एवढा वेळ का लावत आहे. सर्वजण नाचून थकले आहेत आणि नवरी मुलीला सुद्धा खोलीत जायचं आहे. माझ्या जावेला नवरी मुलीला खोलीत पाठवायची खूप घाई झाली होती. मोठी असल्याने मी विचार केला होता की ती यात माझी काहीतरी मदत करेल, पण तिनेच मला 4 गोष्टी ऐकवल्या. त्यानंतर तिने स्वतःच नवरीला माझ्या मुलाच्या खोलीत पाठवलं. मी सुद्धा तिच्या मागे मागे गेले. खोलीतील सगळ्यांना मी बाहेर काढलं आणि थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारत बसले. मी तिला म्हणाले, बेटी, तू तुमच्या घरात सर्वात मोठी आहेस आणि खूपच धैर्यवान मुलगी आहेस, म्हणूनच मी तुला पाहताच पसंत केले होते. पण हे बघ मुली, लग्न झाल्यावर काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मनासारख्या नसतात. तुला थोडा संयम ठेवावा लागेल. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, आई, तुम्ही हे का सांगताय? मला कळत नाही. मी तिला समजावलं, जर माझ्या मुलाकडून काही चूक झाली तर त्याला एवढं गांभीर्याने घेऊ नकोस. खोलीतील गोष्ट खोलीतच ठेव आणि काही अडचण असेल तर मला सांग, मी ती सोडवायचा प्रयत्न करीन. माझ्या बोलण्यामुळे ती थोडी घाबरली होती की मी कोणत्या विषयावर बोलत आहे, परंतु तिने मला आश्वासन दिलं, ठीक आहे, मी पूर्ण प्रयत्न करीन. त्यानंतर मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाहेर आले. सगळे पाहुणे आता आपल्या बिछाण्यावर पडले होते. घरात सगळीकडे शांतता पसरली होती. हिवाळ्याची रात्र असल्याने वातावरण अधिकच नीरव वाटत होतं. मीही झोपायचा प्रयत्न केला,
पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती. माझी नजर पुन्हा पुन्हा घड्याळाकडे जात होती. घड्याळाकडे पाहून वाटत होतं की लवकरच सकाळ होईल. पण त्याच वेळी सुमारे 2:30 वाजता अचानक एक जोरदार किंकाळी ऐकू आली. त्याच क्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती किंकाळी एका मुलीची होती आणि ती कोण असेल याचा मला चांगलाच अंदाज आला होता. थोड्याच वेळात पुन्हा किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. पाहुणेही झोपेतून उठू लागले. माझ्या मुलाचा खोलीचा दरवाजा अचानक उघडला होता आणि माझी नवीन सून वेड्यासारखी ओरडत धावत बाहेर आली. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते आणि ती घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती. काही नातेवाईक स्त्रियांनी तिला थांबवलं आणि विचारलं, बेटी काय झालं? पण ती काहीच बोलली नाही. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. आम्ही तिच्यावर पाणी शिंपडलं पण ती शुद्धीवर येत नव्हती. तिचे शरीर पूर्ण गार पडलेलं होतं. मग तिला आम्ही तातडीने रुग्णालयात घेऊन गेलो. तिथेही ती शुद्धीवर आली नाही. मी गोंधळले होते. पाहुणे माझ्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते. तुमच्या मुलाने नेमकं काय केलं? त्या मुलीच्या आईवडिलांनाही रुग्णालयात बोलून घेण्यात आलं. तिचे आईवडील रुग्णालयात येताच ते एकमेकांशी कुजबुजत होते. आमच्या मुलीला काय झालं असेल? घरी येऊन मी माझ्या मुलाला याबद्दल विचारण्यासाठी त्याच्या खोलीत गेले पण तो खोलीत नव्हता. त्याचा फोनही बंद लागत होता. खोलीत काही अजब किंवा विचित्र वाटत नव्हतं. मात्र माझा मुलगा कुठे गेला होता हे एक मोठं कोडं होतं. सध्या तरी मला सुनेची चिंता होती म्हणून मी पुन्हा रुग्णालयात गेले. त्यानंतर 2-3 तासांनी डॉक्टरांनी माझ्या सुनेला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. पण ती आपल्या सासरी परत यायला तयार नव्हती. ती खूप घाबरलेली दिसत होती. मात्र तिच्या आईने तिला समजावले, बेटी तू तुझ्या सासरच्या घरी जा, नाहीतर लोक काय म्हणतील? लोक आम्हाला वाटेल ते बोलतील. मीही तिला समजावत म्हणाले, बेटी सकाळी मुहूर्ताची रीत पार पडू दे, मग तू तुझ्या आईच्या घरी जाऊ शकतेस. मी तुला थांबवणार नाही. माझ्या बोलण्यावर ती चिडली आणि रागाने म्हणाली, तुमच्या रीती चुलीत घाला. मी तुमच्या घरात एक क्षणही राहणार नाही. मला माझ्या घरी जायचे आहे आणि मला कोणीही थांबू शकत नाही. ना हा समाज ना कायदा. मी शिकलेली सुसंस्कृत मुलगी आहे. मला माझ्या पद्धतीने जगायचे आहे. मी तुमच्या मुलासोबत क्षणभरही राहणार नाही. तिचा निर्णय ऐकून मी गप्प झाले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. असं नाही की हे पहिल्यांदाच घडलं होतं. अरविंदच्या पहिल्या लग्नातही असंच घडलं होतं. माझी पहिली सूनही खूप चांगली होती. ती माझ्या मुलीचीच मैत्रीण होती आणि त्या दोघींचे खूप छान जमायचे. माझ्या मुलीसोबत ती नेहमी आमच्या घरी यायची. तेव्हा तिला अरविंद खूप आवडू लागला. ही गोष्ट जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मी सुद्धा या लग्नाला सहमती दिली आणि त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. त्या मुलीच्या कुटुंबाने आम्हाला खूप सहकार्य केलं होतं. ती एका श्रीमंत बाबाची मुलगी होती आणि खूप चांगली होती. परंतु तिच्या वेळेसही असंच झालं होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्रीच ती सुद्धा ओरडत किंचाळत खोलीतून बाहेर पळाली होती आणि नंतर तिने अरविंदचा चेहराही पाहण्यास नकार दिला होता. त्यावेळी आम्ही तिची खूप समजूत काढली. बेटी आपल्या आयुष्याबद्दल विचार कर. पण ती म्हणाली होती, माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झाले. आता या नव्या सुनेलाही समजवलं जात होतं. पण ती स्पष्ट म्हणत होती की मला तुमच्या मुलासोबत राहायचं नाही. अरविंदही यावर काहीच बोलत नव्हता. कोणालाच काहीच समजत नव्हते की नेमकी काय घडलं होतं. तिचे आईवडील वारंवार म्हणत होते, त्याला बोलवा. आम्हाला विचारायचे की त्याने आमच्या मुलीला अशी काय वागणूक दिली आहे ज्यामुळे आमची मुलगी त्याच्यासोबत राहण्यास नकार देत आहे. अखेर अरविंद परत आला. सगळ्यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली पण तो शांत राहिला. त्याने एकही शब्द बोलला नाही. शेवटी सगळे गप्प झाले. मुलीची आई तर पूर्णपणे नियंत्रणाबाहेर होती. ती मोठमोठ्याने ओरडत होती, तुम्ही आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ती जे काही बोलत होती यात तिची काहीच चुकी नव्हती. शेवटी तिच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर त्या मुलीचे आईवडील तिला आपल्यासोबत घेऊन निघून गेले.
त्यांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले. त्यांनी आमची भरपूर बदनामी केली होती. सगळ्या पाहुण्यांसमोर आमची अब्रू गेली. अरविंदच्या वडिलांचं निधन खूप आधीच झाले होते. त्यामुळे हा सगळा त्रास मला एकटीला सहन करावा लागत होता. लोक मला वाईट साईड बोलत होते. त्या रात्री मी खूप एकटी पडले होते. जर अरविंदच्या वडिलांनी साथ दिली असती तर कदाचित मी इतक्या लवकर हिंमत हारली नसते. लोकांच्या टोमण्यांना मी काहीच उत्तर देऊ शकत नव्हते. अरविंदच्या वागणुकीबद्दल लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. कुणी म्हणत होतं कदाचित तो वेडा झाला असावा, तर कुणी म्हणत होतं तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. काही जण तर म्हणत होते त्याने नव्या वधूसोबत काय केलं असावे, ज्यामुळे तितकी घाबरली. ज्यांना सत्य माहीत नसतं ते स्वतःच्या कथा बनवतात. अशा बनावटीच्या कथा कधीकधी सत्यापेक्षाही भीषण असतात. पण खरा प्रश्न असा होता की सत्य मला स्वतःलाही माहीत नव्हतं. असं काय होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या सुना किंचाळत खोलीतून बाहेर पडत होत्या. पहिल्या सुनेनेही मला काहीच सांगितलं नव्हतं. कदाचित तिने तिच्या आईवडिलांना काही सांगितलं असावं, असं मी स्वतःशीच विचार करत होते. म्हणून मी त्यांच्या घरी फोन केला. जरी त्यांनी आमच्याशी नातं तोडलं होतं तरीही माणुसकीच्या नात्याने विचारावं म्हणून मी त्यांना फोन केला. फोन मुलीच्या आईने उचलला. मी विचारलं, तुमच्या मुलीची तब्येत कशी आहे? बस मी एवढंच विचारले तर ती खूप भडकली आणि म्हणू लागली, त्या घटनेमुळे माझी मुलगी अजूनही स्वतःला सावरू शकली नाही. तुमच्या मुलामुळे माझ्या मुलीची अशी अवस्था झाली आहे. आता पुन्हा कधी फोन केलात तर तुम्हाला चांगलेच बघून घेईल. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. माझ्या पहिल्या सुनेचीही अशीच अवस्था झाली होती. नेमका प्रॉब्लेम काय आहे हे मला अजूनही समजत नव्हतं. अरविंद खूपच साधा आणि गोड मुलगा होता. त्याच्या वागणुकीत काही विचित्र वाटत नव्हतं. पण हे सगळं का होत होतं हे अजूनही एक गूढ होतं. अरविंद माझा मोठा मुलगा होता. आम्ही त्याला खूप लाडाने वाढवलं होतं. पण एवढी लाड करूनही तो बिघडला नव्हता. हो, त्याला मात्र आपल्या सौंदर्याचा आणि स्मार्टनेसचा खूप अभिमान होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्या सुंदरतेसमोर सगळे फिके आहेत. त्याला छान कपडे घालण्याची आणि चांगल्या ब्रँडेड वस्तू वापरण्याची आवड होती. तो अभ्यासातही चांगला होता आणि त्याने वेळेत नोकरीही मिळवली होती. तो आपल्या बहिणीचा एक जबाबदार भाऊ होता. तो रोज सकाळी श्रुतीला कॉलेजवर सोडायला जायचा. घर खर्चासाठी पैसेही द्यायचा. त्याने कधी माझ्याशी आजपर्यंत वर आवाजात बोलले नव्हते. त्याचे बरेच मित्रही सुसंस्कृत होते. मला कधीच वाटलं नाही की तो चुकीच्या संगतीत आहे. त्याने कधी कुठले व्यसनही केलं नव्हतं. त्याचे काही निवडकच मित्र होते, ज्यापैकी एक त्याचा खूप जवळचा मित्र परदेशात राहायचा. कधीकधी त्याच्याशी फोनवर बोलायचा. अरविंद मला कधीकधी म्हणायचा, आई, आपण आपल्या श्रुतीचं लग्न माझ्या याच मित्राशी लावून देऊ. तो खूप चांगला मुलगा आहे. सगळं काही नॉर्मलच होतं. पण जे दोनदा घडलं होतं ते नॉर्मल नव्हतं. मला कधीच समजलं नाही की माझ्या मुलात अशी कोणती कमतरता आहे की त्याच्या नववधू लग्नाच्या पहिल्या रात्रीत पळून जातात. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. अरविंद आता थोडा नॉर्मल झाला होता. तो घरात थोडंफार बोलायला लागला होता. यावेळी मी ठरवलं की अरविंदचं तिसरं लग्न करायचं. परंतु यावेळी त्याचं अशा मुलीशी लग्न लावून द्यायचं जी मला स्पष्टपणे सांगेल की लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत असं काय होतं ज्यामुळे नववधू पळून जाते. अरविंदच्या पहिल्या 2 बायकांपासून त्याचा आता घटस्फोट झालेला होता. मला हेही हवं होतं की यावेळची सून कायमची माझ्या घरात राहावी आणि कोणत्याही परिस्थितीत ती पळून जाऊ नये. कारण मला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. मी सुद्धा एका मुलीची आई असल्याने हे मला चांगलं समजत होते की घटस्फोटाचा डाग एका मुलीच्या आयुष्यात किती मोठी बदनामी ठरतो. खूप विचारांती मी ठरवलं की अरविंदचं लग्न एका घटस्फोटीत किंवा विधवा महिलेशी करावं, जेणेकरून तिला सगळ्या गोष्टींचा अनुभव असेल. त्यानंतर काही दिवसातच मला अशी एक मुलगीही मिळाली. मुलीच्या घरच्यांना लवकरात लवकर लग्न उरकायचं होतं.
म्हणून त्यांनी फारशी चौकशी केली नाही. ती मुलगी दिसायला सुंदर नव्हती, पण नाकाडोळ्यात ठीकठाक होती. दुबळी, सडपातळ आणि घारे डोळे असलेली मुलगी होती. मी मुलीच्या घरच्यांना सांगितलं की माझ्या मुलाचा एकदा विवाह झालेला आहे, पण त्याची पत्नी काही महिन्यातच निघून गेली. थोडंफार खोटं बोलावं लागलं, कारण माझ्या मुलाचे सत्य मी त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार. मग मुलीचे घरचे लग्नासाठी तयार झाले. मी अरविंदला मुलीचा फोटो दाखवला, पण त्याने लग्नास नकार दिला. त्याने स्पष्टपणे सांगितलं, मला ही साधी मुलगी अजिबात चालणार नाही. त्याचं बोलणे ऐकून मी त्याला रागाने म्हणाले, गप्प बस. तुझ्या अशा वागणुकीमुळे तुझं कधीच लग्न होणार नाही. पण मी आई आहे, म्हणून तुझी काळजी करते. मी अजून किती दिवस तुझ्या मागे उभी राहणार? माझ्या मरणानंतर कोणीतरी तुझ्यासोबत असलं पाहिजे. हे बोलता बोलता माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला रडताना पाहून अरविंद गप्प झाला. त्याने लगेच लग्नाला होकार दिला आणि तो खोलीतून निघून गेला. मला वाटलं त्याच्या मनात नक्कीच काहीतरी आहे, पण यावेळी मी ठरवलं होतं की सत्य जाणून घेणारच. शेवटी अरविंदचं लग्न साधेपणाने पार पडलं. मुलीचं नाव रश्मी होतं. ती अतिशय गोड मुलगी होती. लग्नाआधी माझ्या मुलीने मला समजावून सांगितलं होतं, आई, दादाला त्याच्या परिस्थितीत राहू दे. पण मी तिला सांगितलं, बेटा, तुझ्या भावाच्या समस्या सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. लग्न सोहळा खूप साधा होता. यावेळी मी फार कमी पाहुण्यांना बोलावलं होतं. घरात फक्त माझ्या ओळखीचे लोक होते. लग्न झाल्यावर मी रश्मीला अरविंदच्या खोलीत नेलं. तिला बेडवर बसवलं आणि तिच्या हाताला धरून म्हणाले, रश्मी बेटा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. रश्मी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. मी तिला समजावत म्हणाले, बेटा, अरविंद या लग्नासाठी तयार नव्हता. खूप प्रयत्न करून मी त्याला लग्नासाठी तयार केलं आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की कदाचित तो तुला काही विचित्र वागणूक देईल किंवा तुला घाबरण्याचा प्रयत्न करेल. पण तुला घाबरण्याची काही गरज नाही, आणि जर असे काही झालंच तर तू मला नक्कीच सांगशील. रश्मीने माझं ऐकून मान डोलावली. माझ्या मनाला थोडं समाधान मिळालं. मी तिला आराम करायला सांगून खोलीतून बाहेर आले. स्वतःच्या खोलीत न जाता मी सोफ्यावर झोपले आणि श्रुतीला तिच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं, कारण खूप उशीर झाला होता. श्रुती तिच्या खोलीत गेली होती, पण जाताना तिने माझ्याकडे पाहून सांगितलं, आई, तू जे काही करते ते खूप चुकीचं आहे. तुला प्रत्येक समस्येचं उत्तर फक्त लग्नातच दिसतं का? असं एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. त्यानंतर श्रुती तिच्या खोलीत गेली आणि मी सोफ्यावर पडले. मनातल्या मनात माझं मन सतत देवाला प्रार्थना करत होतं, हे भगवंता, ही रात्र शांततेत पार पडू दे. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. जणू एखाद्या वादळाच्या आधी जी शांतता पसरते तशी शांतता पसरली होती. घड्याळाच्या टिकटिक आवाजाने माझ्या डोक्यावर जणू कोणीतरी हातोडा मारत आहे असं मला वाटत होतं. मी मनातल्या मनात स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होते आणि तेव्हाच असं झालं जे व्हायला नको होतं. रश्मी किंचाळत बाहेर आली आणि वेड्यासारखी घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला कसंबसं पकडून आत ओढलं आणि समजावून शांत केलं. ती इतकी घाबरली होती की ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. काही वेळाने ती थोडी सावरली आणि भरकटलेल्या अवस्थेत म्हणाली, आधी तुम्ही तुमच्या मुलाचे मेडिकल चेकअप करून घ्या. जर तुम्ही हे केलं असतं तर आज मला हे बघायला लागलं नसतं. रश्मी खूप समजूतदार होती. ती या लग्नाला कोणत्याही परिस्थितीत निभावण्याचा विचार करत होती. पण अखेर तिनेही हा नातेसंबंध तोडला आणि अरविंदला सोडून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी रश्मीच्या घरून फोन आला. त्यांनी सांगितलं, तुमच्या मुलाला सांगा की आमच्या मुलीला लवकरात लवकर घटस्फोट दे, नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ. हे ऐकून मला धक्का बसला. फोन हातातच पकडून मी सोफ्यावर बसले. म्हणजे आता अरविंदला कोणीही कोणत्याही परिस्थितीत स्वीकारायला तयार नव्हतं. पहिल्या दोन्ही सुना श्रीमंत, सुंदर आणि शिकलेल्या होत्या. रश्मी मात्र गरीब, विधवा होती आणि फारशी सुंदरही नव्हती. तिला मी आधी सगळं समजावून सांगितलं होतं, पण तरीही ती इतकी घाबरली होती की ते सगळं सहन करू शकली नाही. मला सतत विचार येत होता,
माझ्या मुलात असं काय आहे की त्याच्या नववधू लग्नाच्या पहिल्याच रात्री पळून जातात? अरविंदने यावर कधीच काही बोलण्याची तयारी दाखवली नाही. जेव्हा मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे तेव्हा तो न बोलता उठून बाहेर निघून जायचा. यामुळे मला कधीच काही कळत नव्हतं. पण मी ठरवलं होतं की आता मी त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवीन आणि काही पुरावा मिळवेन. एक दिवस मी त्याचा परदेशात राहणारा मित्र नितीनला फोन करून विचारलं, नितीन, अरविंद तुझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो नेहमी तुला मनातलं सगळं सांगतो. त्याने कधी तुला त्याच्या आयुष्याबद्दल काही सांगितलं आहे का? नितीनने जे उत्तर दिलं ते ऐकून मी स्तब्ध झाले. त्याने सांगितलं, अरविंदने कधीही त्याच्या 3 लग्नांचा किंवा त्याच्या बायका निघून जाण्याचा उल्लेख केला नाही. हे मला खूप विचित्र वाटलं. त्याने आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रालाही हे सगळं का सांगितलं नाही? कदाचित त्याला याबद्दल खूप लाज वाटत असावी. पण हे सर्व विचार करत असताना 6 महिने कसे गेले ते कळलंच नाही. माझी मुलगी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेली होती. तिथेच हॉस्टेल राहून ती तिथं शिक्षण पूर्ण करत होती. इकडे माझं मन अजूनही गोंधळलेलं होतं. शेवटी मी ठरवलं, आता अरविंदचं पुन्हा लग्न लावून देणं गरजेचं आहे. पण यावेळी मी त्याचं सगळं सत्य उघड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी एका गरीब घरातील मुलगी निवडली, जिला लग्नाची खूप गरज होती. तिचं नाव सुमन होतं. ती संस्कारी, समजूतदार आणि खूप सुंदर होती. मी तिच्या कुटुंबाला वचन दिलं की मी हिच्या लहान बहीण भावंडांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेईन आणि लग्नाचंही कोणतंही आर्थिक ओझं तुमच्यावर येऊ देणार नाही. सुमनने थोडा विचार केला आणि म्हणाली, जर माझ्या छोट्या त्यागामुळे माझ्या भावंडांचं भविष्य उजळणार असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. लग्न अगदी साधेपणाने मंदिरात लावलं गेलं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. लग्नाची रात्रही सरली होती. पण सकाळी मी अरविंदच्या खोलीचं दार ठोठावलं तेव्हा आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. काही वेळाने मी दुसरी चावी आणली आणि दार उघडलं. आतलं दृश्य पाहून मी किंचाळले. सुमन बेशुद्ध पडली होती आणि अरविंद खोलीत नव्हता. कदाचित तो बाथरूममध्ये होता. मी पटकन डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी सांगितलं की ती फक्त भीतीमुळे बेशुद्ध झाली आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांचे निशाण नव्हते. डॉक्टरांनी औषधं दिली आणि सांगितलं की सुमन लवकरच शुद्धीवर येईल. परंतु अरविंद शांतपणे तयार झाला आणि ऑफिसला निघून गेला. थोड्या वेळाने सुमन शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ती बाहेर पळत सुटली आणि ओरडत म्हणाली, मला इथे राहायचं नाही. मला माझ्या आईवडिलांकडे जायचं आहे. मी तिला थांबवत तिचा हात पकडला आणि म्हणाले, सुमन, तू असं करू शकत नाहीस. मी तुला माझ्या मुलाची सगळी सत्यता आधीच सांगितली होती आणि तू ते मान्यही केलं होतंस. मग तू आता असं का वागतेस? पण सुमन काही ऐकायला तयार नव्हती. ती रडत म्हणाली, मला माफ करा, पण मी इथे राहू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या आईवडिलांना काही सांगणार नाही. सगळं मीच हाताळीन. पण प्लीज मला इथे राहायला सांगू नका. मी तिची विनंती ऐकली आणि तिच्या जवळ जाऊन विचारलं, सुमन, मला खरं सांग, शेवटी असं काय झालं होतं? तू वचन दिलं होतं की तू मला अरविंदची सत्यता सांगशील. ती घाबरून म्हणाली, आत्या, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. जर मी काही बोलले तर अरविंद मला ठार मारेल. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण तो माझ्या लहान बहीण भावालाही सोडणार नाही. तिच्या डोळ्यातील विनवणी पाहून मी तिला थांबवू शकले नाही. सुमन तिथून निघून गेली. मी वाट पाहत होते की आता सुमनच्या घरच्यांचा फोन येईल, पण तसे काहीच झाले नाही. कदाचित सुमनने आपल्या घरच्यांना काही सांगितले नसावे. अरविंदच्या 3 बायकांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घटस्फोट मागितला होता. पण मला जाणवले की सुमनने असं काही केलं नव्हतं. याचा अर्थ असा होता की सुमन अजूनही माझ्या मुलाची पत्नी होती. मी ठरवलं की आता मी अरविंदची वैद्यकीय चाचणी करूनच घेईन. पण तो असं काहीच करू देणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी एके रात्री त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या. अरविंद झोपल्यानंतर मी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरने त्याचे काही सॅम्पल घेतले आणि सांगितले की रिपोर्ट्स आल्यावर कळवतो.
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की अरविंद पूर्णपणे नॉर्मल आहे. त्याच्या रिपोर्ट्समध्ये काहीच समस्या नाही. हे ऐकून मला धक्का बसला आणि मी विचार करू लागले की जर तो नॉर्मल आहे तर मग लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या पत्नी पळून का जातात. विचार करत करत माझं डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी मी सुमनकडे जायचं ठरवलं. जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा तिच्या आईवडिलांनी माझा खूप आदर केला. त्यांना काहीच कल्पना नव्हती. मला पाहता सुमन घाबरली. ती जास्त वेळ माझ्यासमोर थांबली नाही आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. मी तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेले. मला पाहताच ती म्हणाली, आत्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी तुमच्या घरी परत येणार नाही. मग तुम्ही मला घ्यायला का आलात. मी तिला खूप प्रेमाने बाजूला बसवलं आणि हात जोडून म्हणाले, सुमन, माझी शेवटची आशा आता फक्त तूच आहेस. मला सांग, माझ्या मुलात नक्की काय कमतरता आहे. एक हतबल आई तुझ्यासमोर हात जोडून विनंती करत आहे. प्लीज नकार देऊ नकोस. माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि हात जोडलेले पाहून ती म्हणाली, आत्या, मला माफ करा. मी काही सांगू शकत नाही. पण प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. सुमन काहीच सांगायला तयार नव्हती. शेवटी मी म्हणाले, ठीक आहे, तू काही सांगू नकोस. मी स्वतः सत्य शोधून काढेल. पण यात मला तुझी फक्त थोडी मदत हवी. आज रात्री तू पुन्हा अरविंदच्या खोलीत जा. मी स्वतः सगळं माझ्या डोळ्याने पाहीन. आधी ती खूप घाबरली, पण मी तिला समजावलं की मी तुझ्यासोबत असेन. तुला काही होऊ देणार नाही. अखेर ती तयार झाली. मी तिला घरी आणलं. तिच्या घरच्यांनीही खूप आनंदाने तिला परत पाठवलं. आज पुन्हा एकदा मी सुमनला नववधू बनून अरविंदच्या खोलीत बसवलं. मी अरविंदला आधीच फोन करून सांगितले होते की सुमन घरी आली आहे. तू सुद्धा ऑफिसमधून लवकर घरी ये आणि मी मावशीकडे चालले आहे, कारण तुझी मावशी आजारी आहे. अरविंदने फक्त म्हणून फोन ठेवला. मी अरविंदच्या खोलीत आधीच लपून बसले होते. काही वेळात अरविंद खोलीत आला. त्याने सुमनकडे एक नजर टाकली आणि काही न बोलता तो बाथरूममध्ये गेला. सुमन घाबरून जागेवर बसली होती. माझे हृदय धडधडत होते. अचानक बाथरूममधून एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज आला. आवाज ऐकून सुमन बेडवरून खाली उतरली. ती भीतीने थरथरत होती. मी सुद्धा सुन्न झाले. अरविंद बाथरूममध्ये गेला होता. मग आतून बाई किंचाळण्याचा आवाज कसा काय येत होता. तेव्हाच अरविंद बाहेर आला आणि त्याला पाहतात अक्षरशः मला चक्कर येऊ लागली. त्याचा हुलिया पूर्णपणे बदलला होता. त्याने बायकांचे कपडे घातले होते आणि चेहऱ्यावर भयंकर व विचित्र मेकअप केला होता. त्याचं वागणं आणि आवाज पूर्णपणे बाईसारखा झाला होता. तो भेसूर हसत म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस, पण तू ऐकलं नाहीस. आता तुझ्या मृत्यूला तू जबाबदार असशील. तो सुमनकडे बघत भयंकर हसत पुढे सरकला. सुमन घाबरून किंचाळत माझ्याजवळ धावत आली आणि मीही बाहेर पडले. मी अरविंदला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, अरविंद, तुला काय झालं आहे. तू असं का वागतोय. त्याने मला जोरात ढकलून दिलं आणि भेसूर हसत म्हणाला, कोण अरविंद. माझं नाव मोहिनी आहे. सुमनने संधी साधून खोलीतून बाहेर पळ काढला आणि अरविंद पुन्हा माझ्याकडे येण्याआधी मीही खोलीतून बाहेर पडून दरवाजा बाहेरून बंद केला. आतून त्याचं भेसूर हास्य अजूनही ऐकू येत होतं. घाबरलेल्या सुमनला मी जवळ घेतलं आणि धीर दिला, परंतु मी स्वतःच खूप घाबरले होते. सुमन रडत म्हणाली, मला खूप भीती वाटत आहे. अरविंद मला जिवंत सोडणार नाही. त्याने सांगितलं होतं जर मी कोणाला काही सांगितलं तर तो मला आणि माझ्या बहीण भावांनाही मारून टाकेल. मी तिला धीर देत म्हणाले, सुमन, काही होणार नाही. मी सगळं सांभाळीन. माझ्या डोक्यात विचारांचा गोंता सुरू झाला. मला वाटलं कदाचित अरविंदवर एखादा महिला आत्माचा प्रभाव आहे. मी सुमनला माझ्या खोलीत झोपवलं आणि सकाळी उठतात लगेच माझ्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले. सकाळी 8 वाजता डॉक्टर घरी आले. मी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि माझ्या शंकेबद्दल बोलले. डॉक्टर म्हणाले, मला वाटत नाही की हा कोणत्याही आत्म्याचा
किंवा भूताचा प्रभाव आहे. अरविंद मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्याला डिसऑर्डर झाला आहे, ज्यामध्ये तो काही पुस्तकांमधल्या किंवा चित्रपटांमधल्या पात्रात स्वतःला झोकून देतो. पण काळजी करू नका, या आजारावरही उपचार आहेत. थोडा वेळ लागेल, पण तो पूर्णपणे बरा होईल. डॉक्टर पुढे म्हणाले. अरविंदच्या अशा वागण्यामागचं कारण त्याच्या खोलीतच सापडेल. काहीतरी सुराग नक्कीच मिळेल आणि त्यामुळे उपचार करणं सोपं होईल. डॉक्टर मला आश्वासन देऊन निघून गेले. सुमन आता थोडी शांत झाली होती. नाश्ता करताना ती म्हणाली, आत्या, मला आता माझ्या घरी परत जावंसं वाटते. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, सुमन बेटा, आता मला आत्या म्हणणं बंद कर आणि आई म्हण. दुसरी गोष्ट, हेच तुझं घर आहे. सुमनने आश्चर्याने विचारलं, इतकं सगळं पाहूनही तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी तिला समजावत म्हटलं, डॉक्टरने सांगितलं की अरविंद पूर्णपणे बरा होईल. फक्त त्याला प्रेम आणि काळजीची गरज आहे, जी आपण दोघी मिळून त्याची काळजी घेऊ. विश्वास ठेव, अरविंद खूप चांगला मुलगा आहे आणि तो तुला खूप आनंदात ठेवेल. शेवटी मी खूप समजावल्यावर आणि तिच्या आईवडिलांची परिस्थिती लक्षात घेऊन सुमन तयार झाली. मी हसत तिला म्हटलं, सुमन बेटा, आता तू मला आई म्हटलं पाहिजे. तीही हसत म्हणाली, ठीक आहे आई. हे ऐकून माझ्या मनाला खूप समाधान वाटलं. सकाळी 10 वाजता अरविंदच्या खोलीच्या दरवाज्यावर खटखट झाली. सुमनला मी माझ्या खोलीत पाठवलं आणि मी दरवाजा उघडला. अरविंद तयार होऊन उभा होता. तो मला म्हणाला, आई, माझ्या खोलीचा दरवाजा बाहेरून कोणी बंद केला होता? मला ऑफिसला जायला खूप उशीर झाला आहे. त्याचं वागणं अगदी नॉर्मल होतं. मी म्हणाले, माहीत नाही बेटा, कदाचित चुकून दाराला बाहेरून कडी लागली गेली असेल. चल, आता तू नाश्ता कर. अरविंद नाश्ता करून ऑफिसला गेला. तो ऑफिसला जातात मी त्याच्या खोलीत जाऊन शोध घेतला. मला फारसा शोध घ्यावा लागला नाही. बेडच्या बाजूला एका टेबलवर काही पुस्तकं ठेवलेली होती. सुमनही माझ्यासोबत होती. त्या सगळ्या पुस्तकांमध्ये एक कादंबरी होती, ज्यात एका मोहिनी नावाच्या मुलीची कथा होती. त्या कथेप्रमाणे मोहिनीला तिच्या पतीने लग्नाच्या पहिल्याच रात्री खोलीतून बाहेर काढलं आणि त्यानंतर तिच्या पतीने दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं. त्यामुळे मोहिनी हळूहळू मानसिक रुग्ण बनली होती. नवरी मुलगी आणि लाल साडी नेसलेली बाई दिसली की तिला भयंकर झटके येत असत. मग जो दिसेल त्यावर ती हल्ला करायची. मानसिक रुग्ण बनलेल्या मोहिनीने एके दिवशी गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या कथेबाबत मी डॉक्टरांना फोन करून सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी काही औषध पाठवतो आणि अरविंदच्या खोलीतून सगळी पुस्तकं काढून टाका. त्याला मोहिनीच्या कॅरेक्टरमधून हळूहळू बाहेर काढावं लागेल. हळूहळू डॉक्टरांच्या औषधांनी आणि सुमन व माझ्या मेहनतीने अरविंद बरा होऊ लागला होता. सुमन अरविंदसमोर साधेपणाने राहायची. कोणताही कधी शृंगार करत नव्हती. अरविंदच्या वागण्यात खूप मोठा बदल दिसू लागला. त्याच्या डोळ्यात मी सुमनसाठी प्रेम पाहू लागले होते. सुमन कुठे गेली तरी अरविंदची नजर तिचा पाठलाग करायची. अरविंदच्या उपचारांना आता 3 महिने पूर्ण झाले होते. सुमनने ज्या मेहनतीने आणि समर्पणाने मला साथ दिली, त्याने मी तिची ऋणी झाले. कदाचित माझ्या खूप चांगल्या कर्मामुळे मला सुमनसारखी सून मिळाली. सुमन अजूनही माझ्या खोलीतच माझ्यासोबत झोपायची. पण आज मी ठरवलं की आता सगळं अंतिम व्हायला हवं. मला पूर्ण विश्वास होता की अरविंद आता पूर्णपणे बरा झाला आहे. मी सुमनला सांगितलं, सुमन, आज तुला शेवटचं पाऊल उचलावं लागेल. यानंतर तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच राहील. सुमन नकळत माझ्याकडे पाहू लागली. मग मी तिला समजावलं, आज तुला नववधू बनून अरविंदच्या खोलीत बसायचं आहे. माझं बोलणं ऐकून सुमन घाबरली, पण काही वेळातच सावरली. कदाचित तिलाही विश्वास होता की अरविंद आता पूर्ण बरं झालं आहे. ती अरविंदच्या प्रेमळ नजरा समजू लागली होती. मी तिला धीर देत म्हटलं, सुमन, तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही. दरवाजा उघडाच ठेव आणि मी बाहेरच उभी असेन. काही चुकीचं वाटल्यास लगेच बाहेर पळू नये. रात्री अरविंद घरी येण्याच्या आधीच मी सुमनला नववधूसारखं सजवलं. अरविंदच्या बेडलाही खूप छान सजवलं होतं. त्याच्या येण्याचा वेळ झाला. मी सुमनला सजवून बेडवर बसवलं
आणि खोलीबाहेर आले. थोड्याच वेळात अरविंद घरी आला. जेवताना त्याच्या नजरा सुमनला शिरत होत्या. मी समजून घेतलं, पण काही बोलले नाही. काही वेळाने अरविंद स्वतःच म्हणाला, आई, सुमन कुठे आहे? ती दिसत नाही. ती कुठे गेली आहे का? माझे उत्तर देण्याच्या आधी श्रुती बोलली, दादा, वहिनी तर तुमच्या. पण मी तिला थांबवलं आणि हसत अरविंदला म्हटलं, अरविंद, आधी जेवण पूर्ण कर, मग तुझ्या खोलीत जा. तिथे तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. माझी मुलगी श्रुती सुट्ट्या असल्यामुळे घरी आली होती. जेवण झाल्यावर अरविंद त्याच्या खोलीत गेला. माझं मन धडधडत होतं. देवा, सगळं ठीक होऊ दे, मी मनाशी प्रार्थना केली. अरविंद खोलीत गेल्यावर मी त्यांच्या खोलीजवळ गेले आणि बाहेर दरवाजाला कान लावून ऐकत होते की सगळं काही ठीक तर आहे ना. थोडा वेळ तसंच उभं राहिल्यानंतर मला सुमन आणि अरविंदच्या हळू आवाजात बोलण्याच्या प्रेमाने भरलेल्या सरसराटी ऐकू आल्या. मी हसले. माझ्या मनाला खूप छान वाटलं. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि माझ्या खोलीत परत जाऊन शांतपणे झोपले. सकाळी मला उशिरा जाग आली. मी घाईघाईने किचनकडे धाव घेतली तर सुमन आधीच तिथे होती. मला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तिच्या खाली झुकलेल्या नजरा आणि लाजरी हास्य पाहूनच मी समजले की सगळं ठीक आहे. मी तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हटलं, सुमन बेटा, इतक्या लवकर किचनमध्ये काय करतेस? सुमन थोडीशी लाजत म्हणाली, आई, अरविंदला कॉफी हवी होती, तीच बनवत आहे. मी तिला कॉफी बनवू देत बाहेर हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर बसून डोळे बंद केले. आज माझ्या अरविंद आणि सुमनच्या आयुष्यात आनंदच आनंद होते. मी देवाकडे प्रार्थना केली की माझ्या कुटुंबाला कोणाचीही वाईट नजर लागू देऊ नको. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.